दादा माझं नाव महेश सातापा पवार. मी उत्तर गावामध्ये राहतोय, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. अच्छा. दादा आता हे जे पूर्ण चप्पल रेडी आहे, पूर्ण तयार आहे. बरोबर. आता ह्यातल्या जे नावं तुम्ही म्हणता की टॉप टू बॉटम काय काय नावं असतात. आता ही जी आपल्याला ही पांढरी दिसते ही शिलाई आहे. बरं. याला हे पूर्ण हाताने शिवलेलं आहे. याला नाहीच म्हटलं तर एक जोडीला शिवण्यासाठी 2 तास तरी कमी वेळ लागतो. बरोबर. त्याच्यानंतर ना आल्या ह्या वेण्या. त्या वेण्या ज्या आहेत त्या आपल्या बकऱ्याच्या चमड्यापासून तयार केलेल्या असतात. बारीक चिरून परत बारीक तिची कटिंग करून त्या 3 वेणीची एक विणून ही वेणी तयार होते. अच्छा. याला ह्या वेणी म्हणतात. हे जे आहे ही पण वेणी आहे, तर ही वेगळ्या पद्धतीची वेणी आहे. ही टोची वेणी म्हणायची, म्हणजे आरेन टोचून एकामेकात विणून तयार केलेली वेणी. अच्छा अच्छा. नाही दादा कसं त्या वेळेला सुद्धा चांगले दिवस होते. आता एक लोक म्हणतात की चांगले दिवस नव्हते, असं होतं तसं होतं. ते कसं की ज्याला प्रॉपर काम जमत नाही किंवा अर्धवट काम येतं, अर्ध येतं, त्यांच्यासाठी ते कठीण होतं सगळं काम. आमच्या घरामध्ये 4 पिढ्या हेच काम चालू असल्यामुळे आम्हाला कसं त्यातल्या माहिती होती की बाबा फिनिशिंग काय असतं, प्रॉपर काम काय असतं. त्याच्यानं आम्हाला ते बनवण्यासाठी काय एवढी जास्ती मेहनत घ्यायला लागली नाही. आणि विक्रीसाठी जर म्हटलं आम्ही क्वालिटी ही पहिल्यापासून सांभाळलेली होती. ओके. असं आहे. जुन्या काळात काय काय होतं, आमच्या आजा पंजा यांच्याकडनं, आजाकडनं तरी मी नाही ऐकलेत, वडिलाकडनं ऐकलेत, आजाकडनं ऐकलेत. त्या काळात सुद्धा कोल्हापुरी चप्पल म्हणून कोल्हापुरी माठ असायचं. कोल्हापुरी माठ हे एक चप्पल चालत, त्याला देसुरी माठ एक म्हणत होते, ते एक चालत. आणि हे कापशी माठ, हे 3 प्रकारचे 3 त्याच्यामध्ये माठ होतं. आता आपण बघतोय ते फक्त कापशी माठ, कारण कापशी माठाला डिझाईन जास्त आहे. बरोबर. त्याला डिझाईन करता पण येते, त्याच्यावर डिझाईन वाढवता येते. ते मी वाढवून सुद्धा आता भरपूर डिझाईन तयार केले. कापशी माठामध्ये नाही म्हटलं तर 20 ते 22 डिझाईन माझ्याकडे आता असतात. अच्छा. त्या कापशी माठामध्ये. आणि आता मी जे म्हटलं देसुरी माठ किंवा कोल्हापुरी माठ, ह्या माठामध्ये कसं सिंपल पट्टा असायचा, त्याच्यावर वेणी वगैरे नसायची. एक सिंपल पट्टा, त्याला एक अंगठा, एक वादी, ह्या पद्धतीचं ते कोल्हापुरी चप्पल असायचं. मग त्याच्या ह्यानं ते कालांतरीन माणसांनी फॅशन आणि डिझाईनच्या ह्यानं कापशी माठाचं चप्पल हे फेमस होत गेलं. आणि ती 2 पॅटर्न आहेत ती कुठेतरी मागे राहिली. हे दादा शाहू महाराज. क्या बात आहे, खतरनाक दादा. शाहू महाराज बोलले अंगावर काटा आला. शाहू महाराज चप्पल म्हणजे जे महाराजांच्या पायामध्ये चप्पल होतं ते. त्याची डिझाईन वगैरे भरपूर असते. याला काम सुद्धा जास्त आहे. कमी 4 ते 5 दिवस एक जोडी बनण्यासाठी लागते. काय दादा, मी स्वतःहून त्यांच्या समोर बसून, ते जे कारागीर होते त्यांच्या समोर बसून मी म्हणजे म्हणतो ना की आपल्यातले बरेचसे असे व्ह्युअर्स आहेत की ज्यांनी माझा तो पॉडकास्ट बघितलेला आहे. त्या काकांनी त्या पॉडकास्टच्या शेवटी एका गोष्टीचा खुलासा केलाय की रणजित दादा, तुम्ही आता जे पायतान हातामध्ये घेऊन बसलाय, आपण व्हिडिओ सुरू केल्यापासून ते व्हिडिओचा शेवट करूपर्यंत हे पायतान तयार झाले. आणि त्यांनी म्हणजे ज्या पायतानावरती आम्ही व्हिडिओ शूट केला होता, ते पायतान बनवतानाचा वगैरे, तर ते पायतान सांगलीचे एक सरकार आहेत त्यांच्या पायाखाली गेलं. आणि तो प्रसंग झाल्यानंतर तुम्ही आता जे मला शाहू पायतान हातामध्ये दाखवताय, मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ना, मला अजून पण भरून आलंय की यार, महाराजांच्या पायामध्ये जे पायतान होतं, महाराजांच्या पायातली जी पादुका होती, सॉरी पायतान होतं, ते आता आपल्या हातात दिसतंय. भले त्यांनी त्या काळामध्ये वेगळं पायतान घातलं असेल, आता माझ्या हातामध्ये वेगळं आहे. असं आहे की दोघांचं डिझाईन सेम आहे. एक हे पायतान नुसतं हातामध्ये घेतल्या मला जाणवतंय की यार कुठंतरी बाबा आपला त्यांच्याशी संबंध आलाय. जे आपण म्हणतो ना की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे म्हणजे ते सगळे आपणच, ते तसं एक मनामध्ये असं हुडहुडून जातं. खूप छान, खूप छान. दादा हे कापशी माठाचं चप्पल आहे, त्याला कुडा कापशी असं म्हणतात. आता तुम्ही कापशी माठामध्ये काय विविधता असते तुम्हाला प्रश्न केला, मी तुम्हाला सांगत आहे. त्याला ह्या वेण्या महत्वाच्या आहेत. ब्रॉड पट्टा, ह्या वेण्या, हे जे पॅटर्न दिसतोय आणि हे जे पानाचा आकाराचा शेप जे आहे तो महत्वाचा. ओके ओके. कापशी माठाला हे प्रॉपर आपण जेव्हा पायामध्ये घालतो तेव्हा कोणत्याही साईड असं की बाहेर पाय पडला किंवा आत पाय असं नाही, प्रॉपर बसलं पाहिजे. त्या हिशोबानं तो पानाचा आकार आणि वरची डिझाईन आहे
त्या वेण्या वगैरे बारीक पान, ह्याला सुद्धा पानच म्हणतात ना. ही पान, त्याच्यावरची डिझाईन, ही भिंगरी, हे सगळं जेव्हा पूर्ण तयार होतं आणि हे पॅटर्न आपण आता समोर बघावलोय, बरोबर, पॅटर्न जेव्हा कापशी मांडतो. मी आता फेसबुक पण वापरतो, इन्स्टा पण वापरतो. ह्याच्यामुळे आता माझी भरपूर, आता मी केरळला चप्पल दिले, बेंगलोरला दिलंय, दिल्लीला सुद्धा दिलेलं आहे. इथबद्दल तरी चप्पल म्हणजे गिराईक घेऊन प्रॉपर माझ्या दुकानात येऊन माप देऊन करून बनवून घेऊन गेलेली म्हणजे आहेत माझ्याकडे. दादा सांगतो, माझा एक मित्र आहेत, त्यांचं नाव रणजित सेंत्रे दादा मी म्हणतो, रणजित दादा म्हणतो त्यांना. त्यांचं ऑफिस आहे महाराजजी. महाराजजी ऑफिस म्हणजे यांचं काय नेमकं की आपण इन्स्टा फेसबुक हे जे वापरतो त्याच्यामध्ये त्यांनी रील्स वगैरे बनवून प्रॉपर इन्स्टा फेसबुक असू दे त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःच युट्यूब चॅनल पण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अपलोड करून येते, म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते सगळं करतात. मी फक्त माझं काम करतो. त्यांचा हातभार मला भरपूर आहे, त्यांची मदत आहे, मला त्याची भरपूर मदत झाली आणि त्याच्यामुळे मला भरपूर गिराईक सुद्धा आता थोडं म्हणजे जास्तीत जास्त वाटलं. आणि बाहेरचं जे इन्स्टा फेसबुक हे आपलं भारतभर चालतं, बाहेरचं सुद्धा मला फोन, राजस्थानवरनं फोन येते, परत आता जास्तीत जास्त हैदराबादवरनं पण चालू आहे. हैदराबाद मध्ये सुद्धा चमडी चपल जास्ती वापरतात माणसं, तिकडे सुद्धा मला कोणते कॉल्स येतात की तुमचं शॉप कोणीकडे आहे, काय आहे. मग गावाचं नाव पण समजू शकत नाही, मी डायरेक्ट कोल्हापूर म्हणून सांगतो त्यांना. मंडळी नमस्कार. मंडळी, माझं नाव रणजित बापूसाहेब शिंत्रे आणि आपण पाहतात सावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी, गेले कित्येक दिवस झाले आपण कोल्हापूर भागातील, खास करून कोल्हापूर भागातील अशा अनेक लोकांच्या त्यांच्या व्यवसायांच्या मुलाखती घेतो. मंडळी, गेले कित्येक दिवस झाले आपण अशा सगळ्यांच्या मुलाखती घेत त्यांना आलेले अनुभव, त्यांचा व्यवसायाचा मोठा अनुभव आणि त्यातल्या त्यात काही काही लोकांच्या अशा वेगवेगळ्या स्टोऱ्या ऐकतो ना की त्यातून थोडंसं वेगळं वाटतं नाही. मंडळी, तुम्हाला आठवतं का आपण एक 2 महिने आधी आपल्या कोल्हापूर भागातील कागल तालुक्यातील कापशी सेनापती या गावी गेलो होतो. आपण त्या गावी मुकुंद काकांना भेटलो होतो बघा, ज्या मुकुंद काकांनी आपल्याला खास कापशी सेनापती पायतान, ज्याला आपण चप्पल म्हणतो, त्याची आपल्याला ओळख करून दिली होती, बरोबर आहे. तर आज मी तुमच्या समोर अशा एका व्यक्तीला घेऊन आलो की तसं पाहायला गेलं त्या माणसाचं वय फार नाही, पण जसं त्या काकांनी सांगितलं होतं बघा की नवीन पिढीचा कोणतरी जर माझ्याकडे शिकायला आला तर नवीन पिढीचा कोणतरी माणूस अशा काहीतरी गोष्टी सुरू करतोय आणि त्यातून नवनवीन आयडिया घेऊन परत एकदा पुन्हा नव्याने हाच व्यवसाय पुढे नेतोय, तर त्या गोष्टीबद्दल त्यांना कौतुक असं ते बोलले होते, बरोबर. मंडळी, आज आपण आलो आहोत आपल्याच उत्तूर गावामध्ये. जसं की आपण म्हटलेलं आहे, उत्तूर गाव, तालुका आजरा आणि जिल्हा कोल्हापूर. आपण या उत्तूर गावात आलेलो आहे आणि आपल्याच गावात राहत असणारे एक व्यक्ती आहेत बरं का, ज्यांचं नाव आहे महेश पवार. तसं पाहायला गेलं माझा आणि त्यांचा संपर्क असा की आपण ज्या वेळेसला उत्तूर भागातून आजऱ्याच्या दिशेने म्हणजे गोव्याच्या दिशेने ज्या वेळेसला आपली गाडी वळवतो त्यावेळेसला आपल्याला डाव्या बाजूला एक पेट्रोल पंप दिसतो. जसा आपण पेट्रोल पंप क्रॉस केला तसंच उजव्या बाजूला बघितल्यानंतर आपल्याला असं रस्त्यावरतीच, अगदी रस्त्यावरनं आतमध्ये ज्या वेळेसला आपण बघतो त्यावेळेसला आपल्याला त्यांचं एक चपलाचं शोरूम दिसतं. लांबनं बघताना असं वाटतं की अरे हा अडकवल्या चपला, मग बहुतेक बाबा रिटेल वगैरे करत असतील. पण ज्या वेळेसला आपण स्वतःहून त्यांच्याकडे जातो, त्या माणसाला त्या गोष्टी करत असताना बघतो, त्यावेळेसला आपल्याला लक्षात येतं की नाही यार, आपण आलोय ते कारागिराच्या दुकानावर. मंडळी, मी तुम्हाला माझ्याकडनं त्या माणसाबद्दल अगर त्याच्या आयुष्याबद्दल सांगणं हे थोडंसं चुकीचं राहील नाही. तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या या सावडी संवादाची या पॉडकास्टवरती स्वागत करतो श्री महेश पवार यांचं. दादा नमस्कार. दादा, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचं गाव याबद्दल थोडी माहिती द्या. दादा, माझं नाव महेश सातापूर पवार. मी उत्तूर गावामध्ये राहतो, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. अच्छा. दादा, तुमचा जन्म याच गावी झाला होता की तुम्ही बाहेर गावचे? नाही, माझा तरी जन्म ह्याच गावी झाला. माझे पणजोबा बाहेर होते, ते या गावी स्थलांतर होऊन आले. त्या पिढीपासून आजपर्यंत आम्ही इथं उत्तूर मध्येच असतात. अच्छा. दादा, मुख्य प्रश्न विचारायचा तो म्हणजे कापशीचं जे पायतान तुम्ही बनवताय, जसं आता आपल्या आजूबाजूला आपल्याला बरीचशी
चपला वगैरे लागल्या दिसतात. तर मला हे प्रामुख्याने विचारायचं की तुम्ही अगर तुमची पिढी म्हणजे ही तुमची कितवी पिढी म्हणायची आणि किती पिढ्यांपासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात? आता माझ्या अंदाजे सर आम्ही चौथी पिढी आहे याच्यामध्ये. पारंपरिक उद्योगामध्ये कोल्हापूर चप्पल बनवून याच्यामध्ये चौथी पिढी आहे. अच्छा अच्छा. आणि मी आता 10वी झाल्यानंतर मी याच्यामध्ये आलो. ओके ओके ओके. दादा तसं एक आता जसं आपण बघतोय की बाबा दिवस बदलत चालले. जुना काळ जो होता तो बाबा एक सामान्य काळ होता, आत्ताचा जो काळ आहे तो आधुनिक काळ आहे. तर त्यानुसार प्रत्येक बापाला वाटतं की बाबा माझ्या मुलग्यानी माझा जो व्यवसाय त्यामध्ये न पडता वेगळं काहीतरी करावं. तर तुम्ही ज्या वेळेसला लहान होता त्यावेळेसला तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की बाबा मी हे सोडून वेगळं काहीतरी करावं असं? नाही, तसं काय वाटलं नव्हतं. तसं काय विषय नाही. शाळा शिकणे आणि तवा विषय काय नोकरीचा आहे तर त्याचा असा काही विषय नव्हता. फक्त शाळा जाणे, शाळा शिकणे एवढंच होतं. की विषय फक्त 10वी झाल्यानंतर ना की बाबा काय करायचं इथून पुढं. त्याच्यानंतर मी ITI देखील केला. तर मला त्याच्यात काय रस वाटला नाही. पारंपरिक धंद्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये या कलेमध्ये जरा म्हणजे बरं वाटलं, चांगली उत्सुकता वाटली की बाबा हे काय ते आपण करालोय, चांगलं करालोय आणि ह्यात मला ते म्हणजे रमत होतं. अच्छा अच्छा. काहीतरी वेगळं करालोय याचं मला भान म्हणजे जरा बरं वाटत होतं. ओके ओके ओके. दादा जसं तुम्हाला देखील माहिती की मी स्वतः याआधी एका व्यक्तीचा कोल्हापुरी पायथन बद्दलचा व्हिडिओ घेतलेला आहे. माझं एक वैयक्तिक मत हे मी सांगतो की ज्या वेळेसला मी ठीक आहे, मी आत्तापर्यंत लहानाचा मोठा पुण्यात झालो आहे. मी पुण्यामध्ये देखील बरेचशी अशी दुकानं वगैरे आहेत की जिथं पायथन भेटतं. मी बऱ्याचशा दुकानावरती गेलो आहे. बरेच माझे मित्र आहेत ज्यांची स्वतःची दुकानं वगैरे मी तिथं देखील गेलो आहे. पण मूळ मुद्दा असं राहतो की होलसेल रिटेलच्या दुकानावर जाणे आणि कारागिराला समोर बघणे यामध्ये फरक पडतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी याआधी देखील एक मुलाखत घेतली होती. अक्षरशः एक आपण म्हणतो ना की लहान असताना आपण शाळेमध्ये खेळतो वगैरे, खेळता खेळता चप्पल तुटते, मग आपण त्या चांभार व्यक्तीकडे जातो आणि त्यांना सांगतो की बाबा असं तुम्ही शिवून द्या. आता आपला त्या माणसासोबतचा जो व्यवहार आहे तो फक्त बाबा एक थोड्या गोष्टी पुरता असतो. माझी काहीतरी गोष्ट तुटली, तुम्ही ती बसवून द्या. आणि त्यावेळेसला आपल्यामध्ये ती उत्सुकता नसते की बाबा काका ह्याला काय म्हणतात. तर ज्या वेळेसला मी त्या काकांची मुलाखत घेतली होती त्यावेळेसला त्यांना मी सहजमध्ये विचारलं की काका ह्या हत्याराला काय म्हणतात, मग त्याला काय म्हणतात. मग ते त्यावेळेसला मला बोलले होते की रणजित दादा जरासं बसा. सगळी त्यांनी हत्यारं समोर मांडली, प्रत्येकाची नावं सांगितली आणि त्यानंतर मग मला बोलले, म्हटले आत्ताच काय ते लक्षात ठेवा, परत तुम्हाला कोणी सांगणारं नाहीये. आणि सध्याची गोष्ट अशी आहे की त्या काळात म्हणजे एक आधीचा काळ मी म्हणतो की बाबा त्यांची मुलाखत घेण्याच्या आधीचा काळ जो माझा होता, जे माझी त्यावेळेसची बुद्धिमत्ता होती, त्यावेळेसला जर मला कोणी म्हटलं असतं की दादा राफी घेऊन जराशी, तर त्यावेळेसला राफी म्हणजे काय मला कळलं नसतं. बरोबर. तर आत्ताची गोष्ट अशी झाली की बाबा ऑलरेडी एका व्यक्तीची मुलाखत घेऊन तुमच्या समोर आलं, त्यामुळं कमीत कमी का होईना पण 50% मला माहिती आहे. दादा मला हे तुम्हाला विचारायचं आहे की जसं तुम्ही बोललात की तुमची 10वी झाली त्यानंतर तुम्ही तुमच्या या पिढीचा व्यवसायामध्ये आला. आता जसं आपण आता एक उदाहरण द्यायचं झालं, मी एखादी पायथन घेतो. आता एक समजा ही पायथन मी हातामध्ये घेतली, तर असं नाहीये की बाबा लोकांना जशी पायथन दिसती तसं एक म्हणतो ना आपण की काय काय लोकांना रेडीमेड पायथन हातामध्ये भेटतात. लोकांना असं वाटतं की बाबा रेडीमेड पायथन हे म्हणजे असं मशीनवर वगैरे बनवतात किंवा काय. तर मला प्रामुख्याने हे विचारायचंय, तुम्ही ज्या वेळेसला पायथन ही कला शिकण्यासाठी म्हणून सुरुवात केली होती त्यावेळेसला तुम्हाला ह्या पायथनामध्ये कुठली गोष्ट खास आवडत होती? काय नेमकं बनवायला तुम्हाला खास आवडत होतं? मी दादा माझी जेव्हा 10वी झाली त्याच्यानंतर ना मी निर्णय घेतला की मला की या चप्पल व्यवसायात शिरायचा आहे किंवा करायचा आहे मला. त्यावेळेला आमच्या वडिलांची ह्याला कबुली नव्हती. वडील आमचे म्हणत होते की काय तू पडू नकोस, हे करू नकोस, तू ITI कर, काहीतरी कर, जॉब कर म्हणत होते. मी त्यांच्या विरोधात जाऊन आमचे आत्तींचा मुलगा आहे का श्यामा दादा त्यांच्याजवळ जाऊन बसलो. मला त्यातलं काही येत नव्हतं कारण की माझ्या हातामध्ये हत्यार कधी दिलेलं नव्हतं घरातल्याने. तिथे जाऊन बसलो, मग त्यांचं बघितलं, मग तिने सांगितलं की बाबा हे असं न असं ते सगळं शिकवलं त्यांनी. नाहीच म्हटलं तर 2 महिने मी त्यांच्या हाताखाली काम केलं. त्याच्यानंतर ना मला थोडं थोडं जमत एक 3-4 महिन्यामध्ये म्हणजे कसं मला बघून माहिती होतं, करून माहिती नव्हतं. मग त्याच्यानंतर ना कसं मी करायचं चालू केलं
की प्रॉपरच करायला चालू केलं, जरा अँटिक व्यवस्थित टापमध्ये, जेणेकरून कसं पसंतीला गिरायकाच्या पण व्यवस्थित यावं. बरोबर बरोबर. त्याची शायनिंग म्हणा, ते जरा एक्यूपणा, हे सगळं करत 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 मी प्रॉपर शिकलो. 1 वर्षामध्ये म्हणजे मी एकदम परफेक्ट झालो. त्याच्यानंतर माझा बिझनेस मी माझा मेहनत चालू ठेवला, वडिलांचा बिझनेस वडिलांनी चालू ठेवला. त्यातनं आमची सुरुवात अशी झाली. दादा, जसं आता मी सेनापती कापशी येथील प्रसिद्ध पायथन हातामध्ये घेतलंय, त्यातली मला एक विशेषता तुमच्याकडनं ऐकायची. ते म्हणजे असं की कुठल्याही व्यावसायिक ज्या वेळेसला स्वतःचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करतो त्यावेळेसला त्या माणसाचं असं असतं की बाबा कस्टमरला वाटतं की त्या माणसाने टॉप टू बॉटम सगळं त्याबद्दल सांगावं. तर तुम्ही एकदा मला हे पायथन हातामध्ये घेऊन त्याच्यामध्ये काय काय विविधता आहे, कुठल्या गोष्टीला काय काय म्हणतात, ते जरा थोडक्यात जरा सांगाल का? दादा, आता हे जे पूर्ण चप्पल रेडी आहे, पूर्ण तयार आहे. बरोबर. आता ह्यातल्या जे नावं तुम्ही म्हणता की टॉप टू बॉटम काय काय नावं असतात, आता ही जी आपल्याला ही पांढरी दिसते ही शिलाई आहे. याला हे पूर्ण हाताने शिवलेलं आहे. याला नाहीच म्हटलं तर एक जोडीला शिवण्यासाठी 2 तास तरी कमी वेळ लागतो. बरोबर. त्याच्यानंतर ना आल्या ह्या वेण्या. त्या वेण्या ज्या आहेत त्या आपल्या बकऱ्याच्या चमड्यापासून तयार केलेल्या असतात. बारीक चिरून परत बारीक तिची कटिंग करून त्या 3 वेणीची एक विणून ही वेणी तयार होते. त्याला ह्या वेणी म्हणतात. ही जी आहे ही पण वेणी आहे, तर ही वेगळ्या पद्धतीची वेणी आहे. ही टोची वेणी म्हणायची, म्हणजे आरेल टोचून एकामेकात विणून तयार केलेली वेणी. हे पूर्ण बेल्ट तयार झाला. हे पूर्ण तुम्ही जो म्हणता बॉटम, पद्धतीचा हे बॉटम तयार झाला, पूर्ण फिटिंग झाली की आपली चप्पल तयार झाली. विविधता जर ह्याच्यात म्हटली तर ह्याच्यात भरपूर प्रकार आहेत, भरपूर डिझाईन येतात. वेगळं चप्पल वेगळी डिझाईन, त्याचं काहीतरी वेगळं पण असतंच त्यात. बरोबर असा विषय. आणि जसं मी याआधी एक मुलाखत घेतली, त्या काकांनी मला सांगितलं होतं की आपलं कापशीचं जे पायथन आहे हे पानाच्या मापाचं असतं. म्हणजे जसं आपण इकडून त्याला बघतो बरोबर तसा हे पानाचा शेप बनला पाहिजे, तर ते कापशी चप्पल. म्हणजे आपले जे कोणी व्ह्युअर्स आहेत, आपल्या खरोखर मी तुम्हाला सांगतो, आपल्या कोल्हापूर भागामध्ये राहणारे असे अनेक लोक आहेत, जे लोक मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये लहानाचे मोठे झालेत. उदाहरणार्थ मी किंवा माझ्यासारखे असे असंख्य लोक असतील की ज्यांना आपल्या भागामध्ये भेटणारी जी पायथन आहे तिला ओळखायची कशी ते माहिती नाहीये. तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून सांगतो, कापशीचं जे सेनापती कापशी येथील बनलेलं अगर त्या जडणघडणीतलं जे काही पायथन आहे त्याचा हा जो शेप आहे हा पानासारखा असतो. जसं आपण पानाच्या दुकानात वगैरे जातो, जे खाऊचं पान खातो ना आपण, हा त्याचा शेप असतो. बरं दादा, आता पुढच्या गोष्टीकडे वळूया. दादा, तुम्ही सुरुवात केली तो काळ तुमच्या 10वीचा, म्हणायला गेलं तर तो तुमच्या वडिलांचा व्यवसाय, आणि तुम्ही आता जो करताय हा तुमचा स्वतःचा व्यवसाय. तर एक म्हणतो आपण की त्या काळातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ही व्यवसायासाठी नेमकी कशी आहे? नाही दादा, कसं त्या वेळेला सुद्धा चांगले दिवस होते. आता एक लोक म्हणतात की चांगले दिवस नव्हते, असं होतं तसं होतं. ते कसं की ज्याला प्रॉपर काम जमत नाही किंवा अर्धवट काम येतं, अर्ध येतं, त्यांच्यासाठी ते कठीण होतं सगळं काम. आमच्या घरामध्ये 4 पिढ्या हेच काम चालू असल्यामुळे आम्हाला कसं त्यातल्या माहिती होती की बाबा फिनिशिंग काय असतं, प्रॉपर काम काय असतं. त्याच्यानं आम्हाला ते बनवण्यासाठी काय एवढी जास्ती मेहनत घ्यायला लागली नाही. आणि विक्रीसाठी जर म्हटलं आम्ही क्वालिटी ही पहिल्यापासून सांभाळलेली होती. क्वालिटी सांभाळल्यामुळे आमची क्वालिटी ही पहिल्यापासून फेमस. घरी येऊन लोक आमच्या मापे वगैरे देऊन चप्पल बनवून घेऊन जायचे. म्हणजे आपल्या विक्रीचं पण एवढं मोठं टेन्शन नव्हतं. एवढाच विषय काय पहिलाचा आणि आत्ताचा. पहिला मार्केटिंग साठी आमच्या हातामध्ये कुठलं उपलब्ध, म्हणजे मार्केटिंग एवढं काय जास्ती नव्हतं. बरोबर. एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगितलं तेच मार्केटिंग. बरोबर. आता कसं इंटरनेट वगैरे आहे, फोटो वगैरे येते, आपण फेसबुकला यायला त्याला पाठवतो. त्याच्यानं जरा मार्केटिंग ज्यादा होतं. आपलं नाव म्हणजे जरा कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रावर पसरलेला आहे. महाराष्ट्रातनं माणसं इकडे येतात, प्रॉपर माप देऊन मी बनवून देतो. त्यांना ते बघून आता बद्दल कसं त्यांनी शोरूम मध्ये जाऊन डायरेक्ट विकत घेऊन त्यांनी कारागीर कधी बघाय नाही. माझ्या इथं दुकानामध्ये कसं मी स्वतः बनवतोय आणि ते थोडा वेळ का असताना 5-10 मिनिटं त्यांना बघायला भेटतं. बरोबर. कारण की मी बनवतो, माझं बनवण्याचं काम म्हणजे वर्कशॉप मी दुकानामध्येच बनवले, दुकानामध्येच मी बनवत बसतो.
बरोबर. थोडं का असताना त्यांनी बघावं की बाबा याला मेहनत किती आहे. मेहनत समजली तर प्रॉपर तिने त्या म्हणजे तिची कदर असणार त्यांना. बरोबर. मेहनत नाही बाबा मिशनीतनं पडलंय असं जर त्यांचं असलं तर ते नाही होऊ शकत. मग बरोबर ते रेडीमेड म्हणजे त्यांना काय वाटतं एक पीस या मिशनीत एक पीस त्या मिशनीत आला जोडला दिलं नाही. प्रॉपर कसं आहे हँडमेड चप्पल आहे, हाताने पूर्ण काम केलं जाते ते. हाताने बनवलेली चप्पल कोल्हापुरी चप्पल. त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आणि भरपूर तिची नावं पण आहे. दादा थोडस मी तुम्हाला आहे ना जुन्या काळामध्ये घेऊन जातो. हा तर झाला आपला काळ की चला ठीक आहे, मला पायथन मधलं माहिती, तुम्हाला पायथन मधलं माहिती, त्यामुळे आपण कमीत कमी ना त्या पायथनाच्या नावावरनं बोलू शकतो. जसं खासबाग पायथन आहे, शाहू पायथन आहे, त्यानंतर कोल्हापुरी आहे, संकेश्वरी आहे, आपल्या कापशी भागातली पुडा पायथन म्हणतात. ज्या पुडा कापशी पायथनला लोकांनी नाव बदलून पुढारी पायथन केलंय. बरोबर ना, पुढारी पायथन केलंय. तर मी तुम्हाला थोडंसं आहे ना जुन्या काळामध्ये घेऊन जातो. जुना काळ म्हणजे कसा, ठीक आहे आता आपल्याला कोणीतरी सांगितलं म्हणून कळतात ती नावं. बरोबर. जुन्या काळामध्ये म्हणजे म्हणतो की बाबा माझे आजोबा तुमचे आजोबा, एक तो काळ होता. ते माणसं एकदाच पायथन बनवायचे आणि त्यांचं ते पायथन कमीत कमी 10 ते 20 वर्ष जायचं. तर मला त्या काळातल्या काही मला तुमच्याकडनं गोष्टी ऐकून घ्यायच्या. पहिलं म्हणजे माझा हा प्रश्न राहील की त्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं पायथन सगळ्यात जास्त चालायचं, कुठल्या पायथनला सगळ्यात जास्त मागणी असायची. मला ह्या दोन गोष्टी जराशा व्यवस्थित मध्ये सांगा. नाही सांगतो. आता कसं आहे जुन्या काळात काय काय होतं, आमच्या आजा पण यांच्याकडनं आजाकडनं तरी मी नाही ऐकलेत, वडिलाकडनं ऐकलेत, आजाकडनं ऐकलेत. त्या काळात सुद्धा कोल्हापुरी चप्पल म्हणून कोल्हापुरी माठ असायचं. कोल्हापुरी माठ हे एक चप्पल चालत, त्याला दिसोरी माठ एक म्हणत होते, ते एक चालत, आणि एक कापशी माठ. हे 3 प्रकारचे त्याच्यामध्ये माठ होतं. आता आपण बघतोय ते फक्त कापशी माठ, कारण कापशी माठाला डिझाईन जे असते बरोबर त्याला डिझाईन करता पण येते, त्याच्यावर डिझाईन वाढवता येते. ते मी वाढवून सुद्धा आता भरपूर डिझाईन तयार केले. कापशी माठामध्ये नाही म्हटलं तर 20 ते 22 डिझाईन माझ्याकडे आता असतात. अच्छा. त्या कापशी माठामध्ये. आणि आता मी जे म्हटलं दिसोरी माठ किंवा कोल्हापुरी माठ, ह्या माठामध्ये कसं सिंपल पट्टा असायचा, त्याच्यावर वेणी वगैरे नसायची. एक सिंपल पट्टा, त्याला एक अंगठा, एक वादी, ह्या पद्धतीचं ती कोल्हापुरी चप्पल असायची. मग त्याच्या ह्यानं ते कालांतरीन माणसांनी फॅशन आणि डिझाईनच्या ह्यानं कापशी माठाचं चप्पल हे फेमस होत गेलं आणि ती 2 पॅटर्न आहेत ती कुठेतरी मागं राहिली. हे कसं आता आमच्या आजा पंजोबा हेच करत असल्यामुळे तिने मला सांगितलेल्या ह्या गोष्टी. आता मीनं जेव्हा सुरुवात केली ती कापशी माठापासून चालू केली. कापशी माठ, भुईवाद, कुरुंदवाडी, पुणेरी हे मी करतेली चप्पल. त्याच्यामध्ये ही नाव होत. दादा जसं आपण म्हणतो की सध्याच्या घडीला लग्न सराई चालू आहे. नवरदेव कोणीही असू दे, भले त्याचा आणि कोल्हापूरचा आयुष्यात कधी संबंध आला नसेल संबंध, तरी देखील तो माणूस म्हणतो की भाई मला माझ्या लग्नात कोल्हापुरीच घालायची आहे, मला हळदीला कोल्हापुरीच पाहिजे, मला बाकीचं काय माहित नाही. तर एक जसं आता आपण बोलतोय की आपण कोल्हापुरी चपलांची विविध प्रकार जाणून घेतले, त्यांची नावं जाणून घेतली, त्या कशा कशा दिसतात ते जाणून घेतलं. आत्ताची जी ही पिढी आहे त्यांनी त्यांची वेगळी फॅशन काढली. म्हणजे बाबा हळदीची पायथन वेगळी, लग्नाची पायथन वेगळी. तर असं तुमच्याकडे कुठली कधी काय ऑर्डर वगैरे आली का? नाही, ऑर्डर येते तशी काय अडचण नाही. ऑर्डर येते. आम्ही ते कसं हळदीला हे सिंपल चप्पल वापरलं जाते. बरं. सिंपल चप्पल आम्ही कसं पेस्टिंग मध्ये तयार केलेलं असते. पेस्टिंग मध्ये त्याचा रेट पण कमी असतो आणि ते 1-2 म्हणजे मला वाटतं 1-2-3 महिनेच टिकावं ह्या हिशोबानच बनलेले चप्पल असते. मग ते सर्वसाधारण 400 रुपयाच्या आसपास बसते. कलर सुद्धा त्याचा हळदीचा असतो. तुम्हाला एक दाखवून पण मी नंतर आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर जे आपण आता लग्नाला उभारणार आहे त्यावेळेला जास्तीत जास्त शाहू महाराज चप्पल वापरतो. मला एखादा पॅटर्न वगैरे भेटेल? शाहू महाराज चप्पल हे दादा शाहू महाराज. क्या बात आहे, खतरनाक दादा. शाहू महाराज बोलले अंगावर काटा आला. शाहू महाराज चप्पल म्हणजे जे महाराजांच्या पायामध्ये चप्पल होतं ते.
त्याची डिझाईन वगैरे भरपूर असते. याला काम सुद्धा जास्त आहे. कमी 4 ते 5 दिवस एक जोडी बनण्यासाठी लागते. काय दादा, मी स्वतःहून त्यांच्या समोर बसून, ते जे कारागीर होते त्यांच्या समोर बसून मी म्हणजे म्हणतो ना की आपल्यातले बरेचसे असे व्ह्युअर्स आहेत की ज्यांनी माझा तो पॉडकास्ट बघितलेला आहे. त्या काकांनी त्या पॉडकास्टच्या शेवटी एका गोष्टीचा खुलासा केलाय की रणजित दादा, तुम्ही आता जे पायथन हातामध्ये घेऊन बसलाय, आपण व्हिडिओ सुरू केल्यापासून ते व्हिडिओचा शेवट करूपर्यंत हे पायथन तयार झाले. आणि त्यांनी म्हणजे ज्या पायथनावरती आम्ही व्हिडिओ शूट केला होता, ते पायथन बनवतानाचा वगैरे, तर ते पायथन सांगलीचे एक सरकार आहेत त्यांच्या पायाखाली गेलं. आणि तो प्रसंग झाल्यानंतर तुम्ही आता जे मला शाहू पायथन हातामध्ये दाखवताय, मी तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ना, मला अजून पण हुरूर आलंय की यार, महाराजांच्या पायामध्ये जे पायथन होतं, महाराजांच्या पायातली जी पादुका होती, सॉरी पायथन होतं, ते आता आपल्या हातात दिसतंय. भले त्यांनी त्या काळामध्ये वेगळं पायथन घातलं असेल, आता माझ्या हातामध्ये वेगळं आहे. असं आहे की दोघांचं डिझाईन सेम आहे. एक हे पायथन नुसतं हातामध्ये घेतल्या घेतल्या मला जाणवतंय की यार कुठंतरी बाबा आपला त्यांच्याशी संबंध आलाय. जे आपण म्हणतो ना की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे म्हणजे ते सगळे आपणच, ते तसं एक मनामध्ये असं हुडहुडून जातं. खूप छान, खूप छान. आणि दादा, पायथनाची जडणघडण पण इतकी, म्हणजे हे समोर मी स्वतः उभं राहून बघितलेलं आहे, त्यामुळे मला माहिती की याच्यामध्ये त्या माणसाला किती त्रास झाला असणार आहे करायला. आता हे पान वेगळं, हे पान वेगळं, हे पान वेगळं, त्याच्या प्रत्येकाच्या शिलाई वेगळ्या, फोडलेली वादी वेगळी, त्याच्यावर तुम्ही आणखी एक जोडलेली. त्यानंतर इथं तुम्ही वर्क केलंय जबरदस्त. आणि त्यात तुम्ही म्हणताय की 5 ते 6 दिवसामध्ये बनतंय एक जोडी ती पण कामालाच म्हणायची, कारण एवढं सगळं काम करायला तेवढा वेळ लागतोय. नाही, माझा तर अंदाज असा आहे की एवढं एक काम करायला कमीत कमी माझ्यासारखी 1 महिना सांगितला असता की भाऊ तू माप देऊन जा आणि महिन्याभराने ये. सिरियसली खरोखर खूप छान आहे दादा. आपण आता जर आहे ना कापशी माठ पायथन जे ते त्याची जडणघडण कशी, जरासं आपण त्याच्यावरती बोलूया, कारण मगाचपासून आपण पायथन बद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतो. आता जसं तुम्ही मला बोललात की तुमच्या हाताखालनं आतापर्यंत जेवढ्या पायथानं बनली ती सगळी कापशी माठ पद्धतीची पायथान आहेत. तर मला हे प्रामुख्याने जाणून घ्यायचंय की कापशी माठ जे पायथान असतं त्याच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी असतात. दादा, हे कापशी माठाचं चप्पल आहे, त्याला पुडा कापशी असं म्हणतात. आता तुम्ही कापशी माठामध्ये काय विविधता असते तुम्हाला प्रश्न केला, मी तुम्हाला सांगत आहे. त्याला ह्या वेण्या महत्वाच्या आहेत. ब्रॉड पट्टा, ह्या वेण्या हे जे पॅटर्न हे दिसतोय आणि हे जे पानाचा आकाराचा शेप जे आहे तो महत्वाचा. ओके ओके. कापशी माठाला हे प्रॉपर आपण जेव्हा पायामध्ये घालतो तेव्हा कोणत्याही साईड असं की बाहेर पाय पडला किंवा आत पाय असं नाही, प्रॉपर बसलं पाहिजे. त्या हिशोबानं तो पानाचा आकार आणि वरची डिझाईन आहे, त्या वेण्या वगैरे बारीक पान, ह्याला सुद्धा पानच म्हणतात ना. हे पान, त्याच्यावरची डिझाईन, ही भिंगरी, हे सगळं जेव्हा पूर्ण तयार होतं आणि हे पॅटर्न आपण आता समोर बघावलोय, हे पॅटर्न जे आहे कापशी माठ म्हणायचं. आता ह्याच्यामध्ये जर बदल असला तर ते कसं, आता समजा की याला वेण्या नाही तर ते कापशी माठ होऊ शकत नाही. बरोबर. अगदीच. त्या वेणीमुळे त्याचं नाव कापशी माठ आणि ही डिझाईन, प्रॉपर शेप किंवा कापशी माठ. ओके. म्हणजे ज्या पायथानाला हाताने विणलेल्या वेण्या असतील, हाताने फोडलेली पट्टी असणार, ती म्हणायची खरी कापशी सेनापती, कापशी माठ. बरोबर. हे जे चप्पल आहे टिकण्यासाठी सुद्धा सुंदर, एकदम 2-3 वर्ष आरामशीर जातं, काय प्रश्न नाही. पायाला लागणे, टोचणे, बोचणे हा काय प्रकार नाही. आणि हे आता तुमच्या समोर आहे पुडा कापशी मध्ये काय येतं की असे 2 लेअर येतात, त्याच्या आतमध्ये हे असं बसवून हे कडणी इथं शिवलं जातं, त्याला पुडा कापशी म्हणतात. हीच जर वादी इथं टोचलेली असते तर त्याला खास कापशी म्हणतात. अच्छा दादा, खास कापशी माठ इथं आपण दिसतो. बरोबर. याच्या ज्या वेण्या आहेत इथून बाहेर काढल्यात आणि आतमध्ये ढकलेल्या. अच्छा. या पट्टीचे जे वादे आहेत आपले 4 वाद्या कट करून हे आतमध्ये ढकलेला आहे. हे जर असं वादे असल्यामुळे बेल्टची रुंदी सुद्धा थोडी कमी असते. बरोबर. कारण की आपल्याला इथनं टवून घ्यायचंय. बरोबर. जो बाकीच्या गोष्टी आहेत सेम टू सेम,
आकार हे त्याने सगळं प्रॉपर कापशी मांडच, तर बदल घेऊ तेवढाच. ओके ओके. एक खास कापशी आपण पहिला दाखवली होती पुढा कापशी. आता एक महत्वाचा प्रश्न, कदाचित प्रश्नाने थोडासा तुम्हाला लागेल. बहुतांशी आता सध्याच्या घडीला आपण आपल्या आजूबाजूला बघतोय बरेचसे गोरक्षक वगैरे असतात, बरेचसे असे लोक असतात की ऑब्व्हियसली आपण प्रत्येक जण सनातन धर्मातले म्हणल्यानंतर आपल्या प्रत्येकाला हे वाटतंच की बाबा आपण हे असं काहीतरी करतोय किंवा आपण समाजाचा काहीतरी व्यवसाय करतोय, यामध्ये बाबा चुकीचा कुठला काही शब्द यायला नको, चुकीचा कुठला काही वाक्य यायला नको. तर मला प्रामुख्याने तुम्हाला हे विचारायचंय की आपण आता तुमच्या हाताकडनं ज्या काही पायताना आता बनत आहेत, तर त्याच्यासाठी पहिला प्रश्न हा राहील की कातडं कुठलं वापरता, आणि दुसरा प्रश्न हा राहील की ते कातडं नेमकं कुठून आणता. आता तुम्हाला याच्याबद्दल एक माहिती सांगतो. गाईचं किंवा बैलाचं आम्ही चमडं वापरत नाही. चर्मकारमध्ये गाईचं चमडं वापरलं जात नाही. गाईचं चमडं, बैलाचं चमडं हे बॅग वगैरे असं म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये, मद्रास फॅक्टरी वगैरे अशा ठिकाणी पर्स, पॉकेट, कोट वगैरे हे अशा बनण्यासाठी जातं. आणि मुळात गाईचं चमडं किंवा बैलाचं चमडं हे टिकण्यासाठी कणकूस असतं, नाजूक असतं, ते टिकत नाही. त्याचं जरी चप्पल बनवून ते लवकर फाटून जाणार. त्या अर्थी गाईचं आणि बैलाचं चमडं म्हणजे वापरलं जात नाही, ते टिकत नाही. वापरतील का? आता विषाराला चमडं असतं तर असतं कसलं, तर असतं म्हशीचं चमडं, म्हशीचं, रेडकूचं. आता काही कारणास्तव आजारी म्हस असली, काय असली किंवा रेडकू असलं किंवा आजारी पडला, आता काय आजार येतात, काय झालं, तर ते काय करतात की बाबा आता कोण चमडीवाला आहेत काय, ते चमडे हे करून विल्हेवाट लावून ते पुरून टाकलं जातं. बरोबर. ते चमडे घेऊन आता ते ढोर समाज म्हणून समाज ते रंगाने म्हणून असते, त्याच्यामध्ये पाण्याचे साल, हिरडा असं म्हणजे नैसर्गिक काहीतरी जडीबुटी सगळं वापरलेलं असते. साल, हिरडा वगैरे, आणि त्या पाण्यामध्ये ते 21 ते 22 दिवस त्यांनी बुडवून ठेवलेलं असते. त्याच्यानंतर ते सोकिवलं जातं. ते सोकल्यानंतर ते आम्ही इकडे घेऊन येतो, आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून ते कोल्हापूर चप्पल तयार केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ म्हशीचं आणि रेडकूचं. ते थंडीच्या दिवसात आपली रेडकं भरपूर मारतात, ते कोण काय करतं की नदीत टाकतं, पाण्यात टाकतं, तसं नाही करतं. ते चमडं काढून ते प्रॉपर पुरलं जातं, ते चमडं वापरायला घेतलं जातं. अच्छा, असा विषय त्याचा. ओके. म्हणजे थोडक्यात बोलायचं असं की चर्मकार कोणीही असेल, तो व्यक्ती गाईचं अगर बैलाचं चमडं वापरत असेल, नाही वापरात येत नाही. ओके. म्हणजे आपल्याकडे जे वापरलं जातं हे म्हशीचं रेडका. आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की पट्टी फोडण्यासाठी म्हणून आपण बकऱ्याचा वापर. ओके. दादा, माझ्याकडनं प्रश्न बरं का. तुम्हाला प्रश्न ऐकल्यानंतर थोडंसं हसू येईल. तुम्ही परत म्हणाल की अरे काय हा दादा सारखं विचारतोय. तर मला प्रामुख्याने हे जाणून घ्यायचंय की तुमच्याकडे ज्या वेळेसला एखादा कस्टमर येतो, त्यावेळेसला तुम्ही त्याचं पायाचं माप कसं घेता, आणि जर पायाचं माप जर समजा आता एखादा, जसं तुम्ही आता मगाशी बोललात की रेडीमेड वाला जर समजा कोणीतरी आला की बाबा ज्या माणसाने आतापर्यंत कधी पायतान बनवताना सुद्धा पाहिलेलं नाहीये, तर तो माणूस ज्या वेळेसला रेडीमेड दुकान बघून नंतर आपल्याकडे येतो आणि म्हणतो की भाऊ मला पायतान बनवायचंय, माझं माप घ्या, त्याचं माप घ्यायला तुम्ही नेमकं काय करता? आमच्याकडे आता मेजरमेंट साठी काही स्टोर म्हणजे असं वापरलं जातं. त्याच्यामध्ये आम्ही बनवर म्हणतो, ते बनवर दाखवतो. बनवर म्हणजे त्यांचं काय असतं ते पण दाखवतो तुम्हाला. त्याचं प्लास्टिकच्या तुकड्याचं प्रॉपर हे आता एक कटिंग आहे. हे आता आपल्याकडे 7 नंबरचा, हे 8 नंबरचा, याच्यावर नंबर सुद्धा आहे. त्याच्यावर पाय ठेवून बघितलं जातं की तुमचं प्रॉपर किती नंबरचं पाय आहे, म्हणजे 7 नंबर, 8 नंबर, जो काही असेल, 10 असेल, त्या हिशोबानं ते पहिलाही केलं जातं, मेजरमेंट घेतलं जातं, त्या हिशोबानं मग बनवलं जातं. आता आम्ही काय करतो, सुरुवातीला एका पेपरच्या पानावर आम्ही पायाचा आकार घेतो. बरोबर. त्याला इंचपट्टी वगैरे लावतो. ती इंचपट्टी ह्याला लावून ह्याच्यामधलं मेजरमेंट कुठलं यातलं बसतं हे आम्ही बघतो. बरोबर. आणि मग ते त्या हिशोबाने बनवलं जातं. ओके. सेनापती कापशी येथील कापशी माटाचं पायतान सध्या आपण बघतो. तर मला प्रामुख्याने हे विचारायचंय की कुठलंही पायतान असू दे, आता माणूस ते पायतान वापरतोय कसं त्यानुसार ठरतं की बाबा ते टिकणार किती दिवस. पण एखाद्या माणसाला, एखादा नवीन मुलगा आहे की बाबा ज्याला पायतान बद्दल काय माहिती नाहीये, पण त्याला एक हौस आहे किंवा मला पायतान घ्यायचं,
तर त्या माणसाने ते पायतान आपल्याकडे घेतल्यानंतर त्याची देखभाल वगैरे करून जर त्याला व्यवस्थितपणे ठेवायचं झालं, पहिला प्रश्न असा राहील की त्याला त्या पायतानाची देखभाल काय ठेवता येईल, म्हणजे कुठली वस्तू लावता येईल, काय लावता येईल, आणि त्यानंतर ते पायतान जर समजा तो देखभाल करून जर ठेवत असेल तर ते असं किती वर्ष टिकेल? चप्पल आता टिकण्याची जर गोष्ट म्हटली आणि देखभालीची जर गोष्ट म्हटली तर त्याचे ते वापरण्यावर ठरणार सुरुवातीला. त्याचा वापर कसा आहे, रफ आहे, टफ आहे की नाजूक वापर. वापरामध्ये कसं आहे, सुरुवातीला त्याने चप्पल घेतलं त्याच्यानंतर ते पॉलिश तरी लावू शकतोय. पॉलिश मध्ये पिवळं येते, लाल येतं, ते पॉलिश वर ठेवलं तर पॉलिश मध्येच ठेवावं लागतं काय. आणि तेल घातलं तर त्याच्यावर पॉलिश बसत नाही. तेल घातलेलं चप्पल जास्ती वेळ टिकतं. त्याचं कारण काय, ते नरम राहतं, ते कट होईल. बरोबर. आणि तेच तेल घातलेलं जरी मग तिने पावसाळ्यात वापरलं तर ते खराब होणार. मग तिची देखभाल म्हणून तिने काय केलं, जून ते जुलैच्या महिन्यात ते सरळ ठेवून सोडलं पाहिजे. ते वापरात काढायचं नाही जात. त्याच्यानंतर ना ते चप्पल दसरा दिवाळी झाली, जरा पावसाचं वातावरण कमी झालं त्यावेळेला तिने वापरून काढायचे आणि पूर्ण मे महिन्याबद्दल तिने वापरू शकतो. म्हणजे जेणेकरून उष्णतेसाठीच कोल्हापुरी चप्पल आहे. पूर्ण उष्णता जोपर्यंत आला तोपर्यंत तिने व्यवस्थित वापरायचं, तेल वगैरे घालून वापरायचे. दादा, जसं आतापर्यंत तुम्ही मला सांगत आलाय की तुम्ही तुमच्या हातनं आतापर्यंत जेवढी पायतानं बनली ही सगळी कापशी माठाची पायतानं बनायची, बट जर समजा तुम्हाला भविष्यामध्ये याच कापशी माठामध्ये जर काही चेंजेस वगैरे करायचे झाले तर लोकांना काही जर नवीन दाखवायचं झालं तर ते तुम्ही तुमच्याकडनं कसं एक लोकांना आयडिया देऊ शकता की बाबा याला आपण असं बनवू शकतो, अगर तसं बनवू शकतो? एक मला थोडक्यात जरा त्याबद्दल पण सांगाल. आता मी माझ्या हातात जे कापशी माठाचं चप्पल आहे बरं ते आपलं वायर शिलाईमध्ये, याच्यामध्ये फरक असतो. सह शिलाई, वायर शिलाई असा फरक असतो. पेस्टिंग असतं, पेस्टिंग वाला जास्ती काही टिकणार नाही. वायर शिलाई ते मध्यम टिकणार. सह शिलाईचं म्हणजे पूर्ण चमड्यामध्ये जे येतं ते पूर्ण जास्तीत जास्त टिकतं. आता यात बदल जर करायचा झाला, कोणाला पाहिजे असलं काय असलं तर बदल सुद्धा होऊ शकतो. बदल कशामध्ये होतं, आपण जे आता हे बेल्ट दाखवतो, बरोबर, एखाद्या व्यक्तीला बारीक पाहिजे असलं आपण बारीक बनवू शकतो. त्याचा आकार उकार बदलायचा असला तो आपण बदलू शकतो. किंवा रुंद करून व्यवस्थित दुसरा पॅटर्न म्हणजे दुसरा आकार व्यवस्थित बनवून हे तयार केलं तर चालतं, काय विषय नाही. ते कापशी माठच राहतो, कारण की कापशी माठाला वेणीवर ठरतो. बरोबर, वेणी आणि त्याचा शेप, आकार होता. बेल्ट कमी छोटा जास्त ह्याच्यावर नाही ठरणार. म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही काही छोटे बारीक असे बदल करू शकतो, काय विषय नाही. दादा, मी आतापर्यंत असं नाही की मी आज पहिल्यांदा तुमच्या समोर बसतोय, मी आज पहिल्यांदा कोल्हापुरी पायतांबद्दल बोलतोय. तसं पाहायला गेलं आपण सगळेजण कोल्हापूर जिल्ह्यात, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलंच पायतान, कोल्हापुरी चप्पल ज्याला म्हणतो आपण, ते संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आता जसं आपण म्हणतो ना की बाबा एका गावात जर मी एकटा असेल तर माझा धंदा भरपूर चालणार, पण एका गावामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण गावच आपलं आहे, त्यामध्ये धंदा करायचा म्हटला, अगर आयात निर्यात करायची म्हटली तर त्यावेळेसला अडचणी होणार. तर मला प्रामुख्याने हे विचारायचं आहे की आपल्या गावामध्ये आताच्या घडीला असे बरेचसे चर्मकार असतील तुमच्या सोबत, तर त्यांना सोबत धरून व्यवसाय करत असताना तुम्हाला नेमक्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात? तशी काय अडचणी येते असे काय नाही, कारण की का कोल्हापुरी चप्पल बनवण्याने कारागीर हे आता कमी होत चाललेले. बरोबर. आणि जी कोल्हापुरी चप्पलीची मागणी जी आहे ती प्रचंड मोठी आहे. बरोबर आहे. आणि कोल्हापुरी चप्पल ही मिशनीवर न बनता हाताने बनलेली चप्पल आहे. त्याला वेळ पण तेवढा भरपूर लागतो, जास्तीत जास्त वेळ लागतो त्याला. माझ्या अंदाजे आता सध्याच्या घडीला कस्टमर ज्यादा आणि चप्पल कमी ही स्थिती आता चालू आहे. बरोबर. म्हणून आमच्या आता ज्या चालू आहे कापशी माठाचं त्याचं बनवायचे चालू आहे, कारखाना चालू आहे, यांच्यासाठी आता अपूर आहे सगळं. त्यांच्याकडे माल एवढा आता तयार झाला, आता हे द्यायला पाहिजे, शिल्लक पडला असं म्हणायची काही गरज नाही. ऑर्डर आता तरी भरपूर आहे सध्या तरी. बरोबर. आता कोल्हापुरी म्हटलं तर कोल्हापुरी क्रेज आता भरपूर आहे. आता इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप ह्याच्यामुळे तरी आता भरपूर त्याची क्रेज वाढली. सण असू देत, फंक्शन असू देत, लग्न असू देत, कोणत्याही कारण असू देत, कोल्हापुरी चप्पल वापरलं जातं. कोल्हापुरी चप्पल मागणी एवढी प्रचंड आहे की आता त्याची पूर्तता करण्यासाठी माझ्या मते तरी जे आपले इतर समाजातले बांधव आहेत त्यांनी सुद्धा काय ट्राय केला तर चालेल, काय विषय नाही त्याच्यामध्ये. प्रॉपर एवढंच काय की तिने शिकलं पाहिजे, त्याच्यामध्ये ट्राय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. व्यवसाय कोणी करू शकतं, त्याचा काही विषय नाही.
कारखानदारी पण करू शकतो, कोणी करू शकतो. आता गुजराती म्हणजे गुजरातचे जे लोक आहेत आता मुंबईमध्ये आहेत, आता प्लास्टिकचे जवळपास सगळे कारखाने त्यांचेच आहेत. प्लास्टिक मध्ये त्यांना पॅरागॉन असेल, कोणतीही कंपनी असेल, मला एवढी का माहिती नाही आहे, कारण प्रॉपर तिथं मुंबईमध्ये गुजराती लोक कारखाने उभा करून राहिलेले आहेत चप्पलसाठी. ओके ओके. फक्त कोल्हापूरमध्ये कसे, कोल्हापूरमध्ये बनणारी कोल्हापुरी चप्पल ही हँडमेड आहे, ते दुसऱ्याला कोणाला कला जमत नाही, कारण की ही आमच्या आजा पंजोबा यांच्याकडून आलेली ही आमासनी ही कला आहे, ही कोणाला पण तशी येत नाही. त्याच्यासाठी मेहनत आहे, 2-4 वर्ष राबलं पाहिजे, केलं पाहिजे, समजलं पाहिजे. दादा, जसं आता आपण तुमच्या दुकानावरती बसलो, आता मी सध्याच्या घडीला आजूबाजूला म्हणजे काय म्हणतात ना, नजर जाईल तिकडे मला पायतानच दिसतं. थोडक्यात बोलायचं असं की मी सध्याच्या घडीला चपलाच्या दुकानात नसून तर मी कोल्हापुरी पायतानाच्या शोरूम मध्ये बसलोय असं मला वाटतं. तर दादा, मला एक प्रश्न प्रामुख्याने विचारायचा, तो म्हणजे कर्ज. कर्ज म्हटल्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये लोन म्हणतात, आणि लोन म्हटल्यानंतर आपण ग्रामीण भागात राहतो, त्यामुळं माझा हा प्रामुख्याने प्रश्न राहील की सध्याच्या घडीला या व्यवसायाला धरून, म्हणजे या व्यवसायासाठी म्हणून खास सरकारकडनं अगर स्थानिक संस्था ज्या आहेत तर त्यांच्याकडनं लोनची वगैरे काय व्यवस्था होते का? दादा, लोनची व्यवस्था तर चांगली, म्हणजे कसं चांगली आहे, सरकार लोन पण मिळतात. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लिडकॉम म्हणून एक संस्था आहे, ती पण सरकार लोन करून आम्हाला देण्यासाठी म्हणजे आहे, काय विषय नाही त्याचा. तर लोनची एवढी आवश्यकता लागत नाही, कारण की आपण कारखानदारी उभा करायची म्हटली तर लोन लागणार. कारखानदारी प्रॉपर कारागीर पाहिजे, कारागीर कमी आहेत, त्याच्यानं लोन घ्यावं करावं असं आता सध्या तरी नाही. कारखानदारी उभा करायसाठी तर लोन मिळतं, त्याचा काही विषय नाही. तर तितपत कोण जाऊन लोन करून व्यवसाय चालू करायचा असं काय कोण विचार करत नाही सध्या तरी. कारण की हाताने बनलेली कोल्हापुरी चप्पल हँडमेड आहे, त्याच्यासाठी एवढं पण मोठं मटेरियल लागतं किंवा मोठं गुंतवणूक लागते असं काय नाही. एक 10-20 हजार मध्ये माणूस चालू करू शकतो, काय विषय. लोनचा इथे एवढा काय विषय येत नाही, असा विषय आहे. दादा, जसं आता आपण बोलतोय की तुम्ही स्वतः कारागीर आहात, तुम्ही स्वतः ही पायतान बनवता, म्हटल्यानंतर बाबा हे तुमच्या हातून बनणार, तुम्ही ते तुमच्या हातून बनवून तुमच्या दुकानावरती ठेवणार विकण्यासाठी. अगर एखादा एक म्हणतो ना काही आपण एखादा हौशी असेल आमच्यासारखा की बाबा ज्याचं मत आहे की दादा तुम्ही माझं माप घ्या, आठवडा लावा, महिनाभर लावा, पण मला बनवून द्या, असे म्हणणारे देखील आपल्या इथं आहेत. तर माझा एक प्रामुख्याने हा प्रश्न राहील की सध्याच्या बाजारामध्ये जसं आता आपण म्हणतोय की बाबा हे सगळं मी माझ्या हातनं बनवलंय, माझे जे कोणी गिराईक आहेत त्यांचं मी माप घेऊन त्यांच्या मापाला त्यांच्या पायाला बसलं असं मी बनवतोय, हे तर झालं आपलं मत. याच ठिकाणी बऱ्याच वेळेसला आपण बघतोय की चायनीज अगर बाहेरच्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत, आता ऑब्व्हियसली चायना म्हटल्यानंतर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चायना सगळ्यांचीच कॉपी करतो. इव्हन दो आता आपण जे चामड्याचं पायतान हातामध्ये घेऊन बसलोय त्याचं देखील प्लास्टिकचं रबराचं पायतान देखील आपल्याला आता मार्केटला त्यांनी आता आणलेलं आहे. तर दादा, ज्या वेळेसला आपण मार्केटला एक म्हणतो ना जेन्युइन पर्सन म्हणून ज्या वेळेसला आपण उभं राहतो, तर अशा फ्रॉड लोकांसोबत, माफ करा बोललो असेल तर असं बोललो काय नाही, जर समजा अशा फ्रॉड लोकांसोबत जर समजा आपण त्यांच्या बरोबरीला उतरायचा प्रयत्न करतो, त्यावेळेसला रिस्पॉन्स कसा राहतो आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय होतो की नाही? आता सध्याच्या घडीला तरी त्यांचा आणि आपली कोणत्याही पद्धतीने त्यांची आणि आपली तुलना होऊ शकत नाही. ओके ओके. त्यांची तुलना का होऊ शकत नाही? आता कोणतीही क्वालिटीवर मार्केट राहतं, क्वालिटीवर सगळं म्हणजे सगळं चाललेलं आहे, जग चाललेलं आहे. क्वालिटीचं सामान तेच विक्री होणार आहे. ओके. कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पल किंवा एक ब्रँड आहे, ते कोणी कॉपी करू शकत नाही. कॉपी केली तर ती काय प्लास्टिक मध्ये कॉपी होऊ शकत नाही. आपलं हे जे आपलं कोल्हापुरी चप्पल जे म्हणतं ते आपण आता मगाशी बोललो तसं लेदर मध्ये, ते पण म्हशीचं लेदर, बरोबर आहे, गावरान, ते पण साल आणि हिरड्यामध्ये भिजवून तयार केलेले 20-22 दिवस लावून तयार केलेल्या लेदर मध्ये आपण सगळं बनवून घेणार आहे. बरोबर. ते तेवढी प्रोसेस त्यांना नाही चालणार. बरोबर आहे, असा विषय आहे. त्याच्यामध्ये तिने कॉपी करणं हे काय प्रकार होईल, तिने केली तर मग प्लास्टिकची चप्पल करायची आणि विकायची, त्याला काही एवढी किंमत आणि तेवढं मार्केट नाही आहे. आता मंडळी थोडक्यात सांगायचं झालं, जसं महेश दादा बोलले, आपण थोड्या वेळ आधी शाहू महाराजां
शाहूच्या पायामधलं जे पायतान आहे आपण ते बघितलं. महेश दादा जसं बोलले आपल्याला की शाहू पायतान बनवण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. त्या पायतानावरती किती जडणघडण केलेली त्यावरनं, म्हणजे आता ते पायतान मी स्वतः हातामध्ये ज्या वेळेसला घेतलं तेव्हा मला जाणवलं की अरे एवढं वर्क केलं यावरती, आणि हा माणूस खुशाल म्हणतो की 5 दिवसात बनवल म्हणून. एक थोडक्यात बोलायचं झालं तर जर समजा आत्ताच्या घडीला या अशा कारागिरांना जर समजा त्या चायना मालाच्या बरोबरीला जर उतरायचं झालं आणि जर उद्या जाऊन त्यांनी असं ठरवलं रबराचं पायतान बनवायचं, देतो की बनवून, त्या माणसाच्या तोंडातनं फक्त एकच वाक्य निघेल काय, हो भाऊ 5 मिनिट लागतील. 5 मिनिटं लागतील. काय खोदाचं बी काय नाहीये, वेण्या बिण्या बी काय नाही, खाल्लं फक्त रंदा मारायचं, वरनं घासून द्यायचं, हे घ्या. बरोबर. ओके ओके ओके. जोकचा पार्ट जोक राहू दे साईडला. दादा माझा एक हा प्रश्न राहील, तुम्ही ज्या वेळेसला व्यवसाय सुरू केला, अगर तुम्ही ज्या वेळेसला ऍज अन कारागीर म्हणून बाजारामध्ये आलात त्यावेळेसला तुमचं सगळ्यात पहिलं गिराईक कोण होतं? त्या गिरायकाचं जर तुम्हाला नाव आठवत असेल, अगर तुम्हाला तो एक किस्सा आठवत असेल तर तो आम्हाला अवश्य ऐकवा. आणि दुसरं म्हणजे आत्ताच्या घडीला जे तुम्ही तुमचा व्यवसाय करताय, तर हा तुमचा व्यवसाय तुम्ही गावापुरता मर्यादित करताय का अगर गावाच्या बाहेर जाताय? आता तुम्ही मला प्रश्न विचारला त्याचं पहिलंच उत्तर मी देतो. मी पहिल्या स्टार्टिंगला जी चप्पल मी बनवली, ती चप्पल मी एका आमचं म्हणजे नातेवाईकच आहेत, त्यांचं दुकान आहे, ते व्यापारी आहेत. ते आता म्हणजे वारले त्यांनी, राजू कदम त्यांचं नाव, कोल्हापूर म्हटलं, नवयुग म्हटले, नवयुग त्यांच्या दुकानचं नाव. त्यांच्यासाठी मी त्या पहिल्या सुरुवातीला 5 जोड्या बनवल्या होत्या. तिने बनवलेल्या बघून म्हणजे ते आमचे संबंधी असल्यामुळे तिने पण खुश झाले, बाबा एक मुलगा चांगली बनवल्या, क्वालिटी पण चांगली बनवल्या. तिने पण आनंदाने 4 पैसे मला चढच त्यावेळेला दिली. कसं आमचे पाहुणे होते आणि त्याशिवाय त्यातली त्यांना समज पण होती, क्वालिटी मध्ये समजत होतं. आणि त्यांनी सुद्धा ते व्यवसाय केला, त्यांच्यावर सुद्धा नाही म्हणलं तर 20-25 कारागीर होते, कारागीर काम करून घेत होते तिने. बरं. त्यांनी माझी स्तुती केली, मला एकदम म्हणजे एकदम भारी वाटलं की बाबा मी नाही केले ते बरोबर कुठेतरी राईट आहे, चांगला आहे, व्यवस्थित झाले. अच्छा अच्छा अच्छा. आणि दादा दुसरा प्रश्न, तुम्ही बनवलेलं पायतान अगर तुमच्या दुकानात विकत असलेलं असते किंवा तुमच्या हाताखाली बनलेलं पायतान असते, तर ते सध्या तुम्ही गावापुरतं मर्यादित विक्री ठेवताय का ते कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या बाहेर कुठे जात आहे? नाही, आता कसं आहे गावापुरतं मर्यादित असं का नाही, कारण मी आता फेसबुक पण वापरतो, इन्स्टा पण वापरतो. ह्याच्यामुळे आता माझी भरपूर, आता मी केरळला चप्पल दिले, बेंगलोरला दिलंय, दिल्लीला सुद्धा दिलेलं. क्या बात आहे. इथबद्दल तरी चप्पल म्हणजे गिराईक येऊन प्रॉपर माझ्या दुकानात येऊन माप देऊन करून बनवून घेऊन गेलेली म्हणजे आहेत माझ्याकडे. ओके ओके ओके. आता आमचं कसं उत्तरगाव हे गोवा रोडलाच आता फेमस आहे, जे गोवा रोड म्हणतात ते आमच्या उत्तर गावातून जातो, आमच्या दारातून जातो. ओके ओके. दादा कोल्हापुरी पायतान ते पण आपलं कापशी पुडा पायतान, तर हे प्रामुख्याने याची जी मागणी म्हणजे जी लोक आपल्याला ऑर्डर देऊन जे आपल्याकडनं बनवून घेतात ती सहसा कुठल्या ऋतूमध्ये बनवून घेतात? म्हणजे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा असे हे 3 ऋतू येतात, तर नेमकं कुठल्या ऋतूमध्ये हे बनवून जास्तीत जास्त घेतात? जास्ती करून आता सध्या जर म्हटलं तर हिवाळ्यात स्टार्टअप होतो. बरं. पावसाळ्यात आपला स्लॅग पूर्ण असतो, सीझन एकदम म्हणजे एवढा जास्ती नसतो, कारण की कोल्हापूर चप्पल ही पाण्यात वापरायची नसते. बरोबर आहे. त्याच्याने माप जरा कमी पावसात असतात. दिपवाळी जशी जशी संपत येते, दिपवाळी जशी जवळ येते तशी तशी मापांची ऑर्डरची संख्या वाढत 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 मे महिन्याबद्दल आपल्या माह्या आणि इकडच्या गाव, आपलं गाव आहे, गावाकडल्या माह्या वगैरे यात्रा जत्रा इकडचं चालू असतात, हे आपलं मार्च, एप्रिल आणि मे पॉवरफुल एकदम सीझन आपला चालतो. मग जून नंतर जरा स्लॅक पडतो, जून महिन्यात जरा स्लॅक होईल. मग कसं आहे पावसाचा जोर वाढेल तसं जरा पूर्ण स्लॅक होईल जातं. ओके ओके ओके. म्हणजे हिवाळ्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत पूर्ण, पावसाळा म्हणजे पूर्णपणे पायतान बंद. आता नॉर्मल थिंग, आता आपल्यातले बरेचसे लोक असतील की जे लोक पायतान वापरत असतील, आपल्याला देखील माहिती आहे पायतान घालून चुकून कधीतरी क्रिकेट वगैरे खेळायला जावा आणि पाऊस पडू द्या, बनवणाऱ्याला अगर मला बोलायची गरज नाहीये, ज्याने कोणी तो अनुभव घेतलाय, तो आस्वाद घेतलाय मातीचा, त्याला खरोखर माहिती असेल की नेमकं घडतं काय. बरोबर बरोबर. दादा सध्याच्या घडीला तुमच्याकडनं आतापर्यंत ज्या ज्या तुमच्या कस्टमर लोकांनी हे पायतान बनवून नेले किंवा ऑर्डर देऊन नंतर घेऊन गेले, त्यांचा फीडबॅक सध्याचा कसा आहे? तिने तरी म्हणजे चांगला आहे, आणि फीडबॅक पण चांगला म्हणजे काय,
एक चप्पल घेऊन जाऊन, आता एक माझं म्हणजे कसं गिरायकच आहे, लांबचेच आहे तिने, ते जयसिंगपूरवरून गिरायक घेऊन माझ्याकडे एक जोडी घेऊन गेले. त्यांची आता ऑर्डर नाही म्हटलं तर 3 ते 4 ऑर्डर आता माझ्या सध्या आहेत, आता बनवायचं चालू आहे. त्याच्यानंतर सांगली मधले माझे एक आहे, सांगली मधले गिरायक म्हणजे कसं त्यांनी पण त्यांचा स्वतःचा ट्रक टेम्पो आहे, ते फळ वगैरे असं म्हणजे विकतात त्यांनी, त्यांचं रूट इकडे कायम असतं. त्यांनी सुद्धा मला वाटतं 25 ते 30 जोड्या माझ्याकडनं नेले वरती, भावाला, वडिलासनी, मित्राला, असं सगळ्यांनी त्यांनी घेऊन गेले माझ्याकडे. ओके. दादा, मला हा प्रश्न माझे काही व्ह्युअर्स आहेत, इव्हन तो ज्या लोकांनी आपला मागचा हा पॉडकास्ट बघितलेला आहे त्या लोकांना देखील हे प्रश्न पडले होते. बऱ्याच जणांनी माझा तो पॉडकास्ट बघून, माझा म्हणण्यापेक्षा त्या काकांचा तो पॉडकास्ट मी घेतलेला बघून बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती तिथं कमेंट केली होती की दादा मला अमुक अमुक पायथन पाहिजे आणि ती नेमकी कितीला आहे त्याची जराशी माहिती द्या. आणि सिरियस सांगतो, त्या व्हिडिओला आणि त्या व्हिडिओचे जे मी इंस्टाग्रामला जे रील्स वगैरे अपडेट केले होते त्याच्यावरनं मला एवढ्या कमेंट आल्या होत्या. लिटरली मला स्वतःहून माहिती नव्हतं की कुठली पायथन कितीला आहे. आणि त्यानंतर मी जर समजा त्या पायथनबद्दल जर माहिती द्यायची झाली तर माझं डोकं गडबडणार. मी सरळ त्या काकांचा नंबर देऊन थकलो होतो. आणि दुसरं म्हणजे आज रात्री मी एखाद्या माणसाला नंबर द्यायचो की हे अशाशे काका आहेत तुम्ही त्यांना फोन करा, दुसऱ्या दिवशी ते काका मला उलटा काय सांगायचे, अरे रणजित कशाला नंबर दिला, एवढे फोन येतात असं तसं. तर त्यावेळेसला जी माझ्याकडनं चूक झाली होती, अगर गडबड झाली होती, ती मी ह्या व्हिडिओमध्ये थोडासा आहे ना सुधारण्याचा प्रयत्न करेन. दादा, माझा हा प्रश्न तुमच्यासाठी राहील की आतापर्यंत आपल्या हातून ज्या ज्या पायथनं बनली, जी चपला बनल्यात, तर प्रामुख्याने मला त्यांचं एक एक करून माहिती द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पायथन एक कमीत कमी किती किमतीचं असतं आणि जास्तीत जास्त किती किमतीपर्यंत जाऊ शकतं, जर असं त्याची एकदा मला माहिती द्या. चालेल. पहिलाच मी तुम्हाला कमीत कमी किमतीचं एक चप्पल दाखवतो. आता हे आहे शंकेश्वरी कापशी चप्पल. या चप्पल मध्ये वायर शिलाई येते. आपलं लेदर सेम टू सेम जवारी, आपलं जे कातडं म्हणतो जवारी सेम टू सेम कातडं येतं. टिकण्यासाठी पण सुंदर आहे, 2 वर्ष जातं. हिची कमीत कमी किंमत ही 1500 रुपये असणार आहे. ओके. 1500 रुपये आम्ही तयार करतो, इथं स्वतः करतो. हिची क्वालिटी आम्ही सांभाळलेली आहे, क्वालिटी एकदम सुंदर आहे, काय विषय नाही, पॅटर्न चांगला आहे. याचा कमी रेटचं कारण म्हटलं तर याच्यावर वेण्या नाही, याच्यावर फक्त पंचिंग आहे. ओके. डिझाईन आहे. आपल्याकडे 1500 पासून स्टार्ट आहे. ओके. दुसरी एक दाखवतो. आता ही आहे कापशी माठ चप्पल. आपण म्हणतो मग पुडा कापशी तुम्हाला सांगितलं होतं, पुडा कापशी आणि आपलं खास कापशी. ही खास कापशी मध्ये चप्पल आहे. ओके. खास कापशी मध्ये वेण्या वगैरे सगळं सेम टू सेम येतं, फक्त बेल्ट छोटा नॉर्मल येतो. ओके. म्हणजे पट्टी आहे लहान आहे एवढंच. हे आपल्याकडे 2000 रुपयाला हिची प्राइस चालू आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला दुसरे दाखवतो. आपलं शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, ते जुन्या काळामध्ये जे चप्पल वापरत होते त्याच्यावर शाहू चप्पल, ही शाहू महाराज चप्पल. त्या चप्पल मध्ये पंचिंग, डिझाईन वगैरे सगळं प्रॉपर आणि भरपूर काम आहे. ही आता सध्याच्या घडीला 5000 रुपये चप्पल. 5000. आम्ही याच्यामध्ये कसं 5 ते 6 दिवसामध्ये याच्यामध्ये काम करायला लागतो. बरोबर. त्या हिशोबाने त्याची मजुरी वगैरे आम्ही सगळी लावून 5000 रुपयाला मी इथे विक्री करतो. अच्छा. आणि टिकण्यासाठी पण सुंदर नाही म्हणलं तर 2-3 वर्ष आरामशीर जाते, काही विषय नाही. आणखी काही पॅटर्न, वेगळा पॅटर्न दाखवतो. आता हे आमच्याकडे आहे कापशी माठाला खरं अँटिक चप्पल. अँटिक. ओके. अँटिक म्हणजे काय, भरपूर काम केलं. कापशी माठाच आहे कारण विविधता ह्याच्यामध्ये भरपूर आम्ही केली. म्हणजे जे आपण पारंपरिक बघतो त्या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये आणखी हात भरपूर. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की पट्टी आपल्याला रुंद पाहिजे, याच्यामध्ये रुंद ठेवलेले वेण्या जास्त, गोंडा, परत शिलाई, रिंग, म्हणजे जे आता गोल्डन रिंग म्हणतो आपण, गोल्डन रिंग मारलेले आणि सॉफ्टनेस आहे याच्यामध्ये. इथं तुम्ही बघू शकता आतमध्ये डबल कोटिंग आहे. बरोबर. म्हणजे पायाला लागणार सुद्धा नाही. हिची आता आमच्याकडे 9000 रुपये किंमतीची आता चालू आहे. 9000 रुपये. ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती रेटचे आमच्याकडे असं बनवून आता सध्या बनवून ठेवलेले म्हटलं तर हे दाखवण्यासाठी एक जोडी आहे. ओके. त्याचा पॅटर्न आहे जबरदस्त आहे.
आणि क्वालिटी सुद्धा एकदम सुपर आहे. ते कोल्हापुरी पायथन म्हटल्यानंतर आपल्यातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतं काय, मनात नाही कानात चाकचूक चाकचूक चाकचूक. तर दादा मला आतापर्यंत तुम्ही सगळी पायथन दाखवली, मला खास करून ते चाकचूक वाला पायथन बघायचं आणि मला त्या पायथनची थोडक्यात जराची माहिती द्या, ते नेमकं काय असतं आणि काय वाचतं. की आता आमच्याकडे दादा तयार केलेले कोल्हापुरी माठाचं, खापशी माठामध्येच आहे गोंडा वगैरे आपण कोल्हापुरी म्हणतो याला, कोल्हापुरीला आवाज म्हणजे याच्यामध्ये इच्चू नावाचा जे बीच असतं, जे रानामध्ये येतं गावरान बी, त्याला आम्ही इच्चू, आमच्या भाषेमध्ये इच्चू म्हणतो. त्याचं प्रॉपर नाव आपल्याला माहिती नाही, इच्चू असं बिचवाचा. ते कसं चेचून चपट करून याच्यामध्ये भरलं जातं आणि याचा आता आवाज जर बघितला तर आवाज भरपूर मिळतो त्यामध्ये. तो म्हणजे चालताना हा असा आवाज आहे. मंडळी, आपण लोक लहान होतो. आता कॉमन फॅक्ट आहे, आपलं लहानपण आणि आपल्या लहानपणीचे आपले मराठी हिरो, अशी चप्पल घालणारे निळू दादांच्या पायामध्ये आपण खास करून हे असंच पायथन बघायचो, काळ्या रंगाचं, आणि ते पण असा आवाज करणार नाही का. ते म्हणजे तो क्रेज वेगळा होता. आणि एक आपण म्हणतो 90s के बच्चे, ज्या ज्या लोकांनी निळू दादांना बघितलं, अगर निळू दादांचे व्हिडिओज वगैरे बघितलेत, त्यांचे पिक्चर बघितलेत, त्यांना खरोखर माहिती आहे कोल्हापुरी आणि कोल्हापुरीचा आवाज काय. आणि ती क्रेज आपल्यामध्ये पहिल्यापासून आहे. बरोबर बरोबर. आता ह्याला सुद्धा मागणी दादा भरपूर आहे. आवाजवाली चप्पल जी आहे त्याला आता भरपूर मागणी आहे. आवाजवाली जे म्हणजे आता नवीन पिढी म्हटली भरपूर पोरं ही आवाजवाली चप्पल मागतात. ओके ओके. आम्हाला कसं आहे की आता बाबा वयस्कर माणसं वापरतात असं का नाही. आता जे हिरो होते, हिरो म्हणजे आता ते विलनचे काम करत होते सोडा, हिरोज म्हणायचे. अभिनेता नट ते आवाजी चप्पल वापरत होते. त्यांचं वय जरी जास्ती असलं कमी असलं काय असलं तिने आवाज दिले. पण आता सध्या कॉलेजमध्ये सुद्धा आवाज चप्पल घालून जातात. एवढी क्रेज वाटलेलं कोल्हापुरी आवाजी चप्पलची. मला माझा किस्सा सांगायला प्रवृत्त करू नका, मी तुम्हाला दुपारी तो किस्सा सांगितलेला. मंडळी, आपल्यातले असे आता सध्याच्या घडीला माझा हा पॉडकास्ट बघणारे 80% माणसं अशी असतील की ज्या लोकांना रणजित शिंत्रे कोण आहे आणि काय करतो, अगर काय करायचा त्याबद्दलची माहिती तरी पण मी थोडक्यात सांगतो. आता ऑब्व्हियसली दादांचे मित्रमंडळी असतील, अगर भाऊकी वगैरे कोणी असेल तर त्यांना नेमकं माहिती नाही की रणजित कोण. मंडळी, माझं नाव रणजित बापूसाहेब शिंत्रे. मी मर्चंट नेव्हीमध्ये 12 वर्ष जॉब केलेला आहे. मी मर्चंट नेव्हीमध्ये माझा जो लास्ट रँक होता तो कॅप्टनचा होता. म्हणजे जहाजावरचं सगळ्यात उंच जे पद आहे, जे सगळ्यात मोठं पद म्हटलं जातं, ते कॅप्टनचं पद. मी कॅप्टनचं पद भूषवून मग नंतर माझी रिटायरमेंट घेऊन, माझ्या बाबांची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी घरी थांबलो, त्यानंतर मी परत गेलो नाही. बरं, माझा ह्या विचवाच्या चपलीचा किस्सा तर मी तुम्हाला सांगतो. मंडळी, मी ज्या कंपनीमध्ये काम केलं त्या कंपनीचं नाव मेडिटेरियन शिपिंग कंपनी, MSC, ज्याला आपले नेव्ही लाईनचे अगर बाहेर देशातले माणसं माफिया शिपिंग कंपनी असं देखील म्हणतात. नेव्हीवाले जे कोणी आपला आत्ताचा पॉडकास्ट बघत असतील त्यांना नेमकं माहिती असेल मी काय बोलतोय. मी त्यावेळेसला शिपवरनं उतरलो होतो, क्रेज होती, सहज गावी गेलो होतो, असंच आपल्या गावी आलो होतो. दादांना भेटलो, दादांना सांगितलं, दादा म्हटलं असं असेल, मला ते पायथन द्या म्हणून, मला हवा करायची म्हणून. ठीक आहे, वयानुसार तर ठीक, पण ते डोक्यात क्रेज राहते ना की भाई पायथन घालायची, चाकचूक आवाज करायचा, जायचं. आता माझा एक बॅड लक असा, मी कोल्हापूरहून बाय कार गावी जायला, पुण्याला जायला निघालो. मला कंपनीतनं फोन आला की अरे असे तुझे डॉक्युमेंट राहिले. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर मी कोल्हापूरला आता आणि ऑन द वे पुण्याला येतोय. त्यांचं म्हणणं असं आलं की अर्जंट आहे, लवकर ये तिथं आणि सही कर आणि जा. कुठल्याही कंपनीमध्ये ग्राउंड फ्लोअर म्हणजे जिथं पार्किंग आहे तर तिथून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट असते. त्या दिवशीचं मला नव्हतं माहिती काय झालं होतं. त्या दिवशी मला 2 मजले चालत चालत चढून जावं लागलं. समजून घ्या यार, मी वाजणारं पायथन घातलंय, खालच्या मजल्यासनं मी दुसऱ्या मजल्यापर्यंत, आणि शिपिंग कंपनीचं ऑफिस म्हटल्यानंतर संपूर्ण शांतता.
आणि त्या ठिकाणी मी पायथन कारकूर कारकूर वाजवत वरपर्यंत गेलोय. बरं, जिन्यातनं तर सगळ्यांना कळलं कोल्हापूरचं कोणतरी आलं येडं म्हणून, तेवढं झालं. तिथून आमचे जे एक सिनियर सुपरवायझर होते, सुपरिटेंडंट, मी त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या केबिन मध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर अक्षरशः त्या ऑफिसमध्ये काम करणारी 100-200 माणसं फक्त माझ्या चेहऱ्याकडे बघत होते, पैलवान कोण आलाय म्हणून. आणि त्यावेळेसला माझं तोंड असं होतं, झक मारली उगाच घातली, गाडीत काढून ठेवली असती बरोबर. पण सिरियस होऊंगा, ते एक म्हणतो ना आपण की शर्मिंदगी सिर्फ लोगों को दिखाने के लिए थी. आपल्या अंगात काय किडे ते आपल्याला माहिती. कंपनीवाल्यांना एकदा दाखवून दिलं की भाई मी कोल्हापूरचं आहे, आमच्या पायात देखील कोल्हापुरी असते. हा एक माझा छोटासा किस्सा. दादा, आतापर्यंत आपण बरेचशी पायथन वगैरे बघितली, पायथनाची जडणघडण बघितली. मला प्रामुख्याने तुम्हाला एक थोडासा मी तुम्हाला भावनिक करेन. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हापासून या व्यवसायात आलात, व्यवसाय सुरू केलात, सध्याच्या घडीला तुम्ही स्वतः कारागीर आहे, सध्याच्या घडीला तुम्ही बनवलेलं एखादं पायथन तो व्यक्ती पायामध्ये घालतोय, तुमची प्रशंसा करतोय आणि जातोय, हा जो एक तुमचा स्ट्रगलिंग पिरियड आहे, हा एक म्हणतो ना आपण की तुमच्या आयुष्यातले हे जे वाईट दिवस होते की बाबा तुम्ही शिकलात आणि तिथून इथपर्यंत आला, तर हे सगळं करत असतानाची तुमची जी फिलिंग आहे, तुमचे जे ते क्षण आहेत, ते थोडेसे आमच्यासोबत तुम्ही एक्सप्लेन कराल का तुम्ही आम्हाला? वाईट दिवस असे काय नव्हते, वाईट दिवस फक्त कोरोना काळातच होते. बरोबर. कोरोना काळामध्ये असं आमची शेती वगैरे नाही, आमचा पारंपरिक व्यवसाय. बरोबर. त्यावेळेला कसं कोल्हापूर आम्ही कसं होलसेल मध्ये देत होतो, कोल्हापूरला येणं जाणं असं म्हणजे दुसऱ्या गावात जाणं सुद्धा बंदी होती. ओके ओके. त्यावेळेला भरपूर अडचण आम्हाला झाली नाही, म्हणजे 2-3 वर्ष आम्हाला भरपूर काही असं म्हणजे अडचणी सहन करावं लागलं. ओके ओके. त्याच्यामध्ये जे आमचे शेजारी होते काय होते त्यांनी भरपूर आम्हाला साथ दिली. तर माझे मित्र होते त्यांनी माझ्याकडून स्वतः कोल्हापूर चप्पल गावातल्या गावात असल्यामुळे त्यांनी माझ्याकडनं कमी रेटमध्ये काय असताना बनवून त्यावेळेला घेतल्या आणि त्याच्यावर माझा ते आमच्या घरचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालला. ओके ओके. किंवाच वाईट का बाकी सगळे निवांत आहे. काय कोल्हापुरी काय कारागीर कधी मरत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. कला कधी मरत नाही. बरोबर, असा विषय. दादा, जसं मगाशी तुम्ही बोलला होता बघा की तुम्ही ऑफलाईन मार्केटिंग जर करता, म्हणजे जे आपण तोंडी ओळख म्हणतो किंवा काय म्हणतात माउथ पब्लिसिटी, ती तुमची माउथ पब्लिसिटी आहे, त्यामुळे तुमचं ऑफलाईन मार्केट तर जाम आहे. इथं बऱ्याचशा लोकांना तुमच्याबद्दल माहिती आहे. आपली अगदीच पंचक्रोशी जरी म्हटलात तरी त्या पंचक्रोशीला माहिती आहे तुमच्याबद्दल. पण तेच जर जसं तुम्ही मगाशी बोललात की तुमचं फेसबुक आणि इंस्टाग्रामला वगैरे तुमचं अकाउंट आहे आणि तुम्ही त्याच्यावर देखील ऑनलाईन मध्ये तुमचा हा व्यवसाय वाढवायचं काम करताय, तर मला थोडक्यात त्याच्यामध्ये सांगाल का? दादा सांगतो, माझा एक मित्र आहेत, त्यांचं नाव रणजित शिंत्रे दादा आम्ही म्हणतो, रणजित दादा म्हणतो त्यांना. त्यांचं ऑफिस आहे महाराजजी. महाराजजी ऑफिस म्हणजे यांचं काय नेमकं की आपण इंस्टा फेसबुक हे जे वापरतो त्याच्यामध्ये त्यांनी रील्स वगैरे बनवून प्रॉपर इंस्टा फेसबुक असू दे त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःच युट्यूब चॅनल पण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अपलोड करून येते, म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते सगळं करतात. मी फक्त माझं काम करतो. त्यांचा हातभार मला भरपूर आहे, त्यांची मदत आहे, मला त्याची भरपूर मदत झाली आणि त्याच्यामुळे मला भरपूर गिराईक सुद्धा आता म्हणजे जास्तीत जास्त वाढलं. आणि बाहेरचं जे इंस्टा फेसबुक हे आपलं भारतभर चालतं, बाहेरचं सुद्धा मला फोन, राजस्थानवरनं फोन येते, परत आता जास्तीत जास्त हैदराबादवरनं पण चालू आहे. हैदराबाद मध्ये सुद्धा चमडी चपलं जास्ती वापरतात माणसं, तिकडे सुद्धा मला फोन कॉल्स येतात की तुमचं शॉप कोणीकडे आहे काय आहे. गावाचं नाव समजू शकत नाही, मी डायरेक्ट कोल्हापूर म्हणून सांगतो त्यांना. ओके 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 ओके. आता जर एखाद्या नवीन माणसाला सध्याच्या घडीला आपला हा व्हिडिओ बघून, अगर जशी तुमची बोली भाषा आहे, तुमचा एक स्वभाव आहे, ऑब्विसली आता बरेचसे असे लोक असतात की जे लोक मुलाखत बघताना त्या माणसाचा स्वभाव बघतात की तो माणूस कसा बोलतोय काय बोलतोय. तर आतापर्यंत तरी आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना तुमचा स्वभाव कसा आहे ते माहिती झालं असणार आहे. तुमचा हा स्वभाव आणि हा स्वभाव गुण बघून जर एखाद्या माणसाला असं वाटलं की आत्ताच्या घडीला मला यांच्याकडनं शिकायचंय, तर तुम्ही अशा नवीन माणसाला शिकवाल का
आणि जर समजा तो शिकला आणि त्याची जर इच्छा झाली की तुमच्या सोबतच काम करायचं, तर तुमचं यावरती काय मत राहील? नाही, नक्कीच शिकवणार मी. जे यंग मुलं आहेत, जे आता मुलं 10,000, 12,000, 15,000 जी राबतायत, राबता येत नाही, नुसते राबतायत, त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच माझी भेट घ्यावी. मी त्यांना शिकवायला तयार आहे. माझं पूर्ण त्यांना मार्गदर्शन राहील. मी त्यांना शिकवतो, प्रॉपर शिकवतो. कसं आहे, ह्याच्यामध्ये ही कला आहे. ही कला आपण वाटल्यावरच मोठी होणार. ह्याच्या अगोदर कसं झालं, शिक्षण आणि आपण वकील व्हायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. आता इंजिनियर लोकांची तुम्हाला परिस्थिती माहिती झालेली आहे. मग ते आता कसं आहे, जे पारंपरिक उद्योग आहेत त्यांचे आता चांगले दिवस आहेत माझ्या हिशोबाने तरी. कारण की पारंपरिक वस्तूंनी आता भरपूर मार्केट आहे, मागणी पण भरपूर आहे. मग ते कोणता असो, पारंपरिक व्यवसाय, सुतार व्यवसाय असू देत. आता फर्निचर केवढं महाग आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तसंच कोल्हापुरी चप्पल सुद्धा भरपूर महाग आहे. करणारे लोक कमी होत झालेली. ती कशी आहे, कला आहे, कलाकुसर. त्याच्यातला बारीक ज्या कला आहे त्या दुसऱ्यांनी जमत नाही. बरोबर. ते प्रॉपर शिकणं गरजेचं आहे. कोणी इच्छुक असेल तर मला भेट घेतली तर चालेल. माझा संपर्क काय मी आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. ओके. दादा, माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही सध्या व्यवसाय करताय, तुम्ही कारागीर आहात, तुम्ही स्वतः वेणी विणता, तुम्ही पट्टी फोडता, तुम्ही संपूर्ण चामड्याला व्यवस्थित आकार देऊन पूर्ण तुम्ही पायतान बनवता. तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या धर्मपत्नी म्हणजे तुमची बायको, तर यांचं या गोष्टीमध्ये किती तुम्हाला सहकार्य लाभतं? आता सहकार्य तसं जर म्हणायला गेलं तर 50-50, निम्म तरी आरामात आहे. जास्तीच आहे कारण निम्म तरी भरपूर आहे. एवढं सगळं आता कसं काय, आपण कोल्हापुरी चप्पल जे बनवतो ते भरपूर वेळ लागतो. बरोबर. आता माझी मिसेस जे आहे त्यांना प्रॉपर काही येत नव्हतं. त्यांचं घरामध्ये असा उद्योगधंदा नव्हता. आमचं लग्न झालं त्याच्यानंतर मी त्यांना शिकवलं की बाबा हे असं नव्हे, असं नव्हे, असं. आता सध्याच्या घडलं तर नेहमीच्या वर तिनेच काम केलं. ओके. तीच भरपूर मदत झाली, भरपूर मोठं ती माझ्यासाठी आहे. ओके. कारण दादा, मी जसं आपलं ऑलरेडी बोलणं झालं, माझा मुकुंद काकांचा मी व्हिडिओ घेतला. ऑब्व्हियसली आता त्या माणसाचा मंडळी एक तर सांगतो मी तुम्हाला, एक माझ्याबद्दलची गोष्ट सांगतो. मी कुठल्याही व्यक्तीची मुलाखत घेतली, अगर कुठल्याही व्यक्तीशी मी एक 15 मिनिटं जरी बोललो ना, तरी ती आमची पुणेकरांची एक खासियत आहे बरं का, की आम्ही लोक लगेच नातं सोडून मोकळ होतो. ही आमची खासियत आहे. मुकुंद काका ऍक्च्युली ते माझ्यासाठी एक प्रकारचे म्हणजे आता नॉर्मली जसं आपण बोलतो तसं काका, बट त्यांच्याशी माझे जशी मैत्री वाढली, नंतर आम्ही त्यांनी मला एका ठिकाणी जेवायला बोलवलं होतं. म्हणजे त्यांनी मला त्यांच्याकडे ट्रीट दिली होती असं काहीतरी. बट त्यांच्याशी बोलून मला एका गोष्टीचा तर अंदाज आला की पुढं कापशी पायतान, हे जसं आपण म्हणतो की बाबा पायतान विकायला पुरुष बसला, याचा अर्थ फक्त पुरुषच त्या पायतानावरती राबत नाही. पायतानाचा जो बेस आहे, ज्याला आपण खालचा बेस म्हणतो, तर तो बनवायचं काम, अगर तो शिवायचं काम हे घरातल्या किंवा त्या व्यवसायातल्या पुरुषाचं राहतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मगाशी आपण बोललो, वेण्या घालणे, अगर ती पट्टी फोडणे, ही दोन्ही कामं ही स्त्रीच्या हातनं केली चांगली असतात. कारण आपले पुरुषांच्या हात असे रद्दड असतात, आपल्या ती अशी भरभरवाली जमत नाही. नाजूक कामं ही पुरुषांची नाही आहेत, ते लेडीज लोक, घरची लेडीज लोक करतात. बरोबर. आता खूप छान वाटलं. आणि मला माझी पुन्हा एकदा रिव्हिजन झाली म्हणायची थोडक्यात. आणि दुसरं म्हणजे आपल्या गावामध्ये, आपल्या उत्तूर गावामध्ये कोणीतरी कारागीर स्वतः आहेत आणि ते स्वतःचं एक शॉप चालवतात, स्वतःचं एक आउटलेट करतात. सगळ्यात महत्वाचं, जसं तुम्ही आता बोलला की तुमच्या हातनं बनलेलं पायतान हे केरळ आणि राजस्थान पर्यंत गेलेलं आहे, अगर दिल्लीपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य बघा की दिल्लीचे तख्त राखतो. म्हणजे तशी एक गत आपल्या कोल्हापूरकरांची आहे की बाबा दिल्लीपर्यंत आपली पायतान जाते. मी माझ्याबद्दल म्हणजे माझं स्वतःचं कौतुक करणं बरोबर नाही, पण माझे असे अनेक मित्र आहेत, मी बाईक रायडर देखील आहे, माझे असे बरेचसे मित्र जे लडाखपर्यंत वगैरे आहेत. मी माझ्याकडनं जमेल तेवढी मी तुमच्या व्यवसायाची, अगर तुमच्या हाताची, मूळ मुद्दा तुमच्या हाताची मी हे करेल, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवेल की बाबा असा व्यक्ती आहे, कारागीर आहे माझ्या ओळखीतला, जो व्यक्ती स्वतःच्या हातून पायतान बनवतो, मी त्याला एकदा भेट. मी तेवढं माझ्याकडनं नक्कीच काम करेल.
धन्यवाद. दादा, खरोखर तुम्ही मला वेळ दिलात. महत्वाची गोष्ट, आपण दोघं जण जेवून आलोत आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओ केला. आता बराच वेळ देखील झालाय. तुम्ही एवढा वेळ दिलात, अगदी उचकटून सगळी काय माहिती व्यवस्थित सांगितली, त्याबद्दल माझं आणि आपले प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर आपला चॅनल चावडी संवादाची पॉडकास्ट या सगळ्यांकडून तुमचं मनपूर्वक आभार. आणि मंडळी, मी एवढं बोलून आपला हा आजचा पॉडकास्ट इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.